वेरूळ नगरीमध्ये जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ शिववैष्णवांचा मेळावा आज जनार्दन स्वामींच्या या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त बघायला मिळालं। हजारोच्या संख्येने आज वारकरी मंडळी उपस्थित होती। विद्वान कीर्तनकार होते, जसे की महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज ललितकर असतील, अनेक मातंबर मंडळी जी आहे ती या ठिकाणी होती। वारकरी संप्रदाय महाराज, मला एक सांगा, आजचं जे संत संमेलन या ठिकाणी पार पडले महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ सेव आणि वैष्णव एका मंचावर होते आणि कसं बघतात याकडे? मुळात हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एकमेकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई हा संदेश आमच्या होऊन गेलेल्या संतांनी दिलेला आहे। हरिहराचा ऐक्याचा एक अनोखा संदेश खऱ्या अर्थानं भारतवर्षामध्ये जावा। या उदात्त हेतून वंदनीय जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांची कर्मभूमी असणारा भगवान घृष्णेश्वराच्या या पुण्यपावन भूमीमध्ये एक आगळा वेगळा संदेश हरिहराच्या ऐक्याचा आजच्या संमेलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारतवर्षाला जातोय। जसं की बाबांनी सांगितलं, तुम्ही प्रत्येक गावोगावात महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची सेवा करत असतात, इतर राज्यांमध्ये बी करावी, तर कसं आपण त्या राज्यांमध्ये जाऊन वारकरी संप्रदायाची पण जी परंपरा आहे, जे काही भजन कीर्तन आहे, ती सेवा कराल का? विश्व स्वधर्म सूर्य पाहो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो। विश्वामध्ये स्वधर्माच्या आचरणाचा खऱ्या अर्थानं सूर्यप्रकाश जावा ही स्वप्न महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 13व्या शतकामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांनी पाहिली आणि आज महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख कीर्तनकार हे संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करत असताना गुजरात असेल, महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या इतर प्रांतामध्येही अतिशय सक्षमपणानं संत वाङ्मय आमचे नवोदित कीर्तनकार असतील किंवा वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचत आहे, निश्चित पोहोचत आहेत। महाराज, काय सांगाल, जसं की बाबाजींच्या या पुण्यस्मरणार्थ अनेक विषय जे आहेत ते मांडण्यात आले। कैलास मानसरोवर जे भारताच्या भूमीमध्ये असलं पाहिजे, देशाचं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, कसं बघतात याकडे? सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या 36व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री क्षेत्र वेरूळ या नगरीमध्ये हा भव्य दिव्य जनशांती धर्मसंस्कार सोहळा यावर्षी सुंदर अशा पद्धतीने आयोजित केलेला आहे। परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय शांतिगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी संत संमेलन तसंच अनुष्ठानार्थी या सर्वांच्या समक्ष मोठा साधू संतांचा मेळावा या ठिकाणी आज भरला होता आणि या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना मला हे सांगा, एका पर्वताचं नाव हिंदू नावाशिवाय दाखवा, एका पहाडाचं नाव हिंदू नावाशिवाय दाखवा, एका नदीचं नाव हिंदू नावाशिवाय दाखवा, आणि ज्या नद्या, जे पहाडं, जे पर्वत हिंदू नावाचे असतील ती आमचीच आहे हे सिद्ध करण्याची आणखी गरज काय आहे? मग ती आम्हाला का प्राप्त होत नाही? आमच्या मनात, आमच्या अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन आम्ही गावोगावी वाड्यावाड्या वस्त्यांवर जात असताना देव, देश आणि धर्म या तीनही गोष्टी सुरक्षित असणं ही काळाची गरज आहे। हा मुख्य उद्देश या ठिकाणी पूजनीय बाबांच्या सानिध्यात या वारकरी संमेलनात झाला। सर्वांच्या मतमतांतर या ठिकाणी घेतल्या गेली आणि ही जी गोष्ट आहे ही अतिशय काळाची गरज आहे। सिंधू नदी जर पाकिस्तानात असेल आणि सिंधुबाई नावाची बाई जर भारतात असेल तर सिंधू नदी कोणाची? आमची आहे। मग ती आम्हाला का मिळत नाही? हा फार मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी एकत्र जमलो आहे। जगाच्या पाठीवर जेवढे देश असतील, जेवढे राष्ट्र असतील, तिथपर्यंत वारकरी संप्रदाय पोचून, वारकरी संप्रदायातली लोक पोचून हा धर्म प्रचार या ठिकाणी आम्ही करणार आहोत। पण एकच अडचण आहे, भाषेची अडचण आम्हाला ती येत असल्यामुळे, पण आमच्या ज्ञानोबरांनी 56 भाषेचा केला से गौरव, या 56 भाषा अवगत करणं थोडं आमच्यासाठी कठीण आहे। त्या प्रांतात ती मंडळी ती भाषा अवगत करून आज इंग्रजीमध्ये सुद्धा कीर्तनकार कीर्तन करत आहेत, हे आमच्यासाठी स्वाभिमान आहे आणि एक दिवशी या जगावर आमचा भगवा ध्वज असेल, हा आमचा आजच्या या संकल्पातून आजचा नारा आहे। निश्चितच या ठिकाणी गावागावात आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊन वारकरी संप्रदाय धर्माचा प्रचार हा एकनिष्ठपणे करेल असा विश्वास या ठिकाणी वारकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वेरूळ।